नमस्कार मित्रांनो, आज आपण बीड जिल्ह्यामधील केस तालुक्यामधील हातगाव डोका या ठिकाणी आहोत। येडेश्वरी यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत मोठ्या प्रमाणात इथं घेण्यात येत आहे। तसेच आपण या गावकऱ्यांशी विचारूयात किती वर्ष झाले शर्यतीला। मामा, किती वर्ष झाले शर्यत सुरू झाली? 20 वर्ष झाली। त्यापासून नितांत मैदान चालू आहे। बंदीच्या काळापुरतं मर्यादित बंद होतं, म्हणजे ज्या वेळेस म्हणजे संघटनेवर बंदीच घातली होती, पूर्ण टोटल महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यती बंद होत्या। तेवढ्या काळातलं बंदी सोडून इतर म्हणजे आज ही चालू मैदान 16वं पर्व आहे हातगावचं। आणि नितांत प्रामाणिकपणानं नियमित सगळ्या अटी शर्तीचं पालन करून मैदानाने आजपर्यंत ह्या मैदानाला कुठल्याही पद्धतीचं कुठलं गावातल्याकडून किंवा बाहेरच्याकडून कुठल्याही पद्धतीचं गालबोट लागलेलं नाही। प्रामाणिकपणानं चालते। आणि ह्या आपल्या सुरुवातीच्या 2006च्या सुरुवातीपासून आजपर्यंत खूप लोकांना ही जी छंद लागला, हीच माझी मुळातली अपेक्षा होती की सर्व ग्रामीण भागात परिसरात बैलगाडा शर्यत होय। त्या बैल म्हणजे शर्यतीच्या नादामुळं आपण लोक नंदी सांभाळतात। आज आपल्या पश्चिम महाराष्ट्रापेक्षा अशी एक अपेक्षा बैल आपल्या भागात तयार झाली जातात। नाहीतर आपल्याकडं बैल बघायला गेलं तर आम्ही जत्रात नटायचो, हे म्हणजे बैल कसा आहे पश्चिम महाराष्ट्रातला, तर आज आपल्या प्रत्येकाच्या दावणीला तसा बैल आहे म्हणजे। आणि ही सर्व जी आहेत मैदानाची सुरुवात जरी मी नाद केला असला तरी इथं जेवढे हातगावचे हे माझे साथीदार आहेत, ती प्रत्येक जण तन मन धनानं सकाळपासून बिगर पाण्याचा संध्याकाळपर्यंत मैदान फायनल होईपर्यंत इतकेच नितांत झटतात। आणि प्रत्येक जण झटतो ती प्रामाणिकपणा आणि निस्वार्थीपणाने। कुठला कोणाला मोबदला नसतो ह्या मैदानात, काही नाही। उलट प्रत्येक वेळेस जर मैदानाला शेवटच्या टॅकी जर पैसे द्यायला जर कमी पडलं माझ्याकडं, तर इथली प्रत्येक जण आहेत असे की कोणी बी खिशात हात करून 1000-2000 रुपये कमी पडलेत, पण आपली गावाची परंपरा चालावी म्हणजे असं प्रत्येकानं सहकार्य। आणि जरी कुणी जरी पैशानं आर्थिक जरी नसेल सहकार्य केलं तरी मनातून सहकार्य मैदानात येऊन प्रत्येक पब्लिकचं संरक्षण, बैलगाडा मालकावर कोणावर अन्याय होणार नाही, कुणी अतिरेक करणार नाही ह्याची म्हणजे पुरेपूर काळजी घेऊन आणि नितांतच 20 वर्ष झालं मैदान टिकतं, म्हणजे मैदानाचा एवढा प्रामाणिकपणा आणि पारदर्शकपणा आहे, म्हणूनच हे मैदान आजपर्यंत चालत आले। आणि ह्या मैदानाला हातगावच्या म्हणजे आज जवळजवळ मराठवाडा हिंद केसरीचं स्वरूप मिळाले। सुरुवातीला मी गाड्या पळवताना अवघ्या 7 का 10 गाड्या होत्या म्हणजे ह्या मैदानात पळवताना, तर तिथून आज 200, 250, 300 गाड्यापर्यंत हे मैदान पोहोचलंय। म्हणजे आज बी जवळपास मैदानात मला वाटतं 150 पाऊण 200 नोंद असेल। ह्या वर्षी किती नोंद झाली? 200 पावणे 200 तर असेल लमसम, पण 200 पर्यंत असेल, कारण तेवढी बुक आहेत। म्हणजे 200च्या आसपास नोंद बंद केली असली तर 200 झाली म्हणायचं। बक्षीस काय? बक्षीस 41, 31, 21, 15, 11 आणि खालचं 7-5 आहे। आणि मानाचे चिन्ह? गटाला 2 ढाली आणि फायनलला 2-2 ढाली। आजपर्यंत 20 वर्षाच्या काळापासून येडेश्वरी यात्रेनिमित्त हे चालणारं मैदान, आणि इथं कसल्याच प्रकारचा वशिला नाही किंवा कुणावर अन्याय होत नाही। आणि सर्व गावकरी आणि परिसरातील जे नागरिक आहेत, हे बैलगाडा प्रेमी, त्यांच्या सगळ्याच्या सहकार्यानं आणि येडेश्वरीच्या आशीर्वादानं चालणारं हे मैदान आहे।